तमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय श्री राम। राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। श्री राम जय राम जय
जय जय राम श्रीराम जय राम 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 जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ तुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा न्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया कविता महापुण्यराची नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची भागवता आणले प्राकृती जनहितार्थ प्रपंची नांदणी साध्य करी जो परमार्थ एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. राऊतजी ओंकार प्रार्थना घेतील. माझी जे ऐकायला येत आहे ना. नमस्कार. आपण आज ओंकार साधना आणि प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राणाकर्षण क्रियेने करतोय. आपण जिथं बसला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्धपद्मासन किंवा पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असेल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नारळ समोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हा म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो हम, सो हम, सो हम, सो सो so 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 stop. कपालभाती प्राणायाम आपण करणार आहोत. मी जसं इन्स्ट्रक्शन देईल तसं फॉलो करा. एक्सेल, पूरक, अर्धपूरक. ब्रीद इन ब्रीद आउट करायचं आहे.
Stop, exhale. Hold breath, Baह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in करा, पूरक, full breathe in. Hold, अंत कुंभक. Hold 1, 2, 3. रेचक, slow breathe out. हा एक राऊंड झालेला, आणखी 2 राऊंड करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक. स्टार्ट, ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. बाह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Breathe in, full breathe in, पूरक. Hold breath, अंत कुंभक. Hold 1, 2, 3. Slow breathe out, रेचक. शेवटचा राऊंड करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक. स्टार्ट, ब्रीद इन, ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath. बाह्य कुंभक. Hold 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Breathe out. Full breathe in. पूरक. Hold breath. अंत कुंभक. Hold 1, 2, 3. Slow breathe out. रेचक. आता आपण ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला 3 ओंकार, त्याच्यानंतर 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. ओंकार आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासातल्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्ती केलेला कधीही चांगला. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धाऱ्यासारखा अखंड असावा आणि शंखानादासारखा गंभीर असावा. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत, शांत, शांत.
आपण ज्याचा ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइड ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल, दोन भुवयाच्या मध्ये भ्रूमध्यमध्ये आज्ञा चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञा चक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया. परत एकदा 2 वेळा ओंकार. पूरक पूरक दोन्ही हाताचं दर्शन करू. जी ऊर्जा आपण प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली, त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप करा. हरिओम. नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, माझा आवाज येतोय का? आवाज येतोय डॉक्टर साहेब? पुणे येतोय आवाज तुमचा. हा, म्हटलं डॉक्टर साहेब वर्गामध्ये आहे, हो, तर वर्ग जॉईन त्यांच्या, झालेत पण हो म्हटलं त्यांच्या हातात वर्ग सुपूर्त करावा म्हणून मी त्यांना बोलवायचा प्रयत्न करत होते. म्हटलं डॉक्टर साहेब असतील तर त्यांना हा वर्ग घ्यायचा आहे का? बर, डॉक्टर साहेबांचं अनम्यूट होत नाही, तर मी असं अज्युम करते की मी सेवा कंटिन्यू करते. डॉक्टर साहेब आशीर्वाद असू दे. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. सद्गुरुवे नमः. परमपूज्य डॉक्टर नाम आणि समर्थांना साष्टांग दंडवत. सर्व श्रोत्यांना नमस्कार आणि डॉक्टर साहेबांना विशेष नमस्कार. आजच्या सेवेची सुरुवात करूया. अं, आता आपण विषय घेतला आहे समर्थ रामदास स्वामींच्या स्त्री शिष्या. अं, एक चांगली गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या बरोबर शेअर करायला आवडेल, ती म्हणजे अगदी 10 दिवसापूर्वीच आम्ही सज्जनगडावरती होतो. मुलांचं शिबिर होतं म्हणून गेलो होतो. तर सज्जनगडावरती आपल्यापैकी बहुतांश सगळे गेलेच असतील, तर त्याच्यावरती असणारी जी ऊर्जा आहे आणि तिथे गेल्यानंतर ही एक जी फिलिंग असते की समर्थ खुद्द इथे राहिलेत, इथे वावरलेत, इथे त्यांनी ध्यान केली, तपश्चर्या केली. त्यांना प्रभू रामचंद्रांचं अनेक वेळा तिथे देखील दर्शन झालं, कारण त्यांना इच्छा दर्शन होतं प्रभू रामचंद्रांकडून.
कडून हा त्यांना मिळालेला आशीर्वाद होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं अनेक वेळा त्या गडावरती येणं झालं. तिथे जे शिष्योत्तम होते ते समर्थांच्या बरोबर राहिले. असा हा पावन गड तिकडे तिकडे जर का जायला मिळालं तर धन्य धन्य वाटतं. आणि तिकडनं आल्यानंतर मी 10 दिवसात ही अशी काही सेवा करायला मिळावी, समर्थांच्या बद्दल त्यांच्या शिष्यांबद्दल काही बोलायची संधी मिळावी, हा मी कृपा आशीर्वाद समजते. सर्वप्रथम समर्थांच्या स्त्री शिष्या असं जेव्हा आपल्याला सांगितलं जातं तेव्हा काही एक दोन नावं आपल्याला आठवतात. तुमच्यापैकी कोणाला शेअर करायचंय की आपल्याला समर्थांच्या स्त्री शिष्यांपैकी कोणाकोणाची नावं माहिती आहेत? मी रिक्वेस्ट करते की अनम्यूट करून प्लीज पार्टिसिपेट करा. आपल्यापैकी वेणुबाई हा संपदा, वेणुबाई वेणास्वामी, मला गणास्वामी, ते एक नाव पटकन आठवतं. हा अगदी बरोबर. प्रीती काय म्हणालीस? वेणाबाई, वेणास्वामी अगदी बरोबर. गणेश. आणि एक अक्का स्वामी पण होत्या ना, अक्का स्वामी. हो हो संदीपजी अगदी बरोबर. अक्का स्वामींचं एक नाव. मी हा प्रश्न म्हणजे आपण परीक्षा देत नाही आहोत, पण अगदी म्हणजे आपण हा विचार केला तर साधारणपणे ही दोन नावं म्हणजे वीणा स्वामींचं नाव आणि अक्का स्वामींचं नाव सोडलं तर आपल्याला इतर नावं माहीतच नाही. आणि साहजिक आहे ते की समर्थांसारखा म्हणजे सद्गुरू असताना एवढे राष्ट्रीय संत जगद्गुरू संत असताना त्यांचा एवढा मोठा परिवार होता तर हे सहजच आहे की दोनच स्त्री शिष्या तर नक्कीच नसतील. सद्य परिस्थिती ही आहे की इतर शिष्यांच्या बद्दलची फारशी माहिती सर्वत्र अवेलेबल म्हणजे नाहीये सर्वांपर्यंत पोहोचलेली. म्हणूनच काय असं वाटलं की हा विषय आपण थोडासा हाताळावा. तर समर्थांच्या स्त्री संतांपैकी किंवा शिष्यांपैकी संतांपैकी नाही शिष्यांपैकी तब्बल 17 नावं तर माझ्याकडे आता आहे. तर म्हणून म्हटलं की आपण या संवादातनं हा विषय मांडण्याचा प्रयत्न करूया. तर समर्थांचा हा जो काळ आहे हा 1600चा काळ आहे राईट. आपण आता पण बघतो की स्त्रियांच्या वरती हळूहळू जसं त्यांना समान अधिकार मिळत चालला आहे, पण तब्बल 450 वर्षापूर्वी ती परिस्थिती कशी असेल हे आपल्याला वेळाने सांगण्याची गरज नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्त्रियांची परिस्थिती कशी होती. त्यांना साधं ओसरीवर उभं राहणं कठीण असायचं. पुरुष प्रधान संस्कृती तेव्हाची, आणि त्यात परकीय आक्रमण असल्यामुळे अजूनच परिस्थिती गंभीर होऊन राहिली होती. आणि समर्थांनी मात्र समाजाच्या डोळ्यात स्त्रियांना जो सन्मान मिळायला हवा होता तो देऊन त्यांच्या डोळ्यात झणझणीत त्यावेळेला अंजन घालून दिलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यावेळेस समर्थांनी स्त्रियांना नुसतं सुशिक्षितच नाही केलं तर त्याचबरोबर त्यांना म्हणजे शंका निरसन करायला शिकवलं, त्यांना व्यवहार ज्ञान शिकवलं, त्यांना राजकारण कसं सांभाळायचं ते शिकवलं, त्यांना कीर्तन प्रवचनांसाठी तयार केलं, त्यांना ग्रंथलेखनासाठी प्रवृत्त केलं. आणि एवढंच काय सगळं कमी होतं की त्यांना महंत बनून मठाधिपती देखील बनवलं. संत क्रांती करतात म्हणतात तसाच हा एक प्रकार आहे. ही मोठी सामाजिक क्रांती होती आणि हे इट जस्ट डिड नॉट हॅपन, इट वॉज प्लॅन. समर्थांचे पैलू जे चरित्र पाहिलं की इतके नवीन नवीन पैलू उलगडत जातात आणि त्यातला हा जो स्त्रियांच्या बाबतीतचा जो त्यांचा विचार आहे, जे त्यांचं दृष्टिकोन आहे, जी क्रांती त्यांनी घडवून आणली ही मात्र अद्भुत आहे. त्यावेळेला म्हणजे धर्मग्लानी आली तर हे आपल्याला ठाऊकच आहे. सगळा सगळा समाज कसा गळून पडलेला होता, मरगळून पडलेला, परकीयांना कम्प्लिटली स्वाधीन झालेला. त्यामुळे स्वतःची ओळख ही आपला हिंदू समाज पूर्णपणे विसरला होता. आणि अशा काळामध्ये एक नवीन विचार घेऊन हिंदवी स्वराज्याचं स्वप्न समर्थांच्या मनामध्ये पहिले उदय पावलं. आणि तेच स्वप्न त्यांनी शिवबांना हाताशी धरून रामाच्या आशीर्वादाने, प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने पूर्णपणे साकार केलं. आणि त्यामध्ये स्त्रियांचा फार मोठा वाटा होता, तो आपण आज थोडा थोडा बघणार आहोत. त्यामुळे समर्थांच्या त्यावेळेला लक्षात आलेलं की ही जुनी जी घडी आहे ही ही उलगडून एक नवीन विचार, एक नवीन अधिष्ठान आणि एक स्वतंत्र विचार या समाजाला देण्याची गरज होती. तब्बल 12 वर्षाची भ्रमंती समर्थांनी केली, ठिकठिकाणी गेले, वेगवेगळ्या लोकांना भेटले, सामाजिक स्तराच्या लोकांना पाहिलं अगदी जवळून. आणि सगळ्यांची मनं कशी संकुचित झाली होती.
ते देखील समर्थांनी पाहिलं. स्त्रियांची परिस्थिती तर अत्यंत बिकटच होती. म्हणजे त्यांची आबरू लुटली जायची, त्यांना भरघरातनं ओढून घेण्यात यायचं. त्या मुसलमानांच्या जनानखान्यामध्ये हजारो हिंदू स्त्रिया बंदी होत्या. आणि हे दुःख सांगणार तरी कोणाला, आणि आणि कोण तरी त्यांचा वाली असणार त्यावेळेला. अशा वेळेला समर्थांनी हा नवीन विचार उभा केला. तो म्हणजे स्त्रियांना स्वतंत्रपणे स्वाभिमानाने जगता यावं यासाठी. आणि त्यांचा हातभारही स्वराज्यामध्ये लागावा, त्यांचा हातभार त्यांच्या उन्नतीसाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या जीवनातलं जे इती कर्तव्य आहे म्हणजे परमार्थ साधण्यासाठी व्हावा, या सगळ्यासाठी समर्थांनी खूप खटपट केली. समर्थांच्या स्त्री शिष्यांच्या बद्दल बोलायचं तर समर्थांचं चरित्र उलगडतच जातं. तर आता आपण जर का विचार केला की ह्यांच्या शिष्यांची साधारणपणे नावं काय, तर मी सध्या थोडी नावाची यादी सांगते. पहिल्यांदा थोडी लांब आहे, पण पेशंटली ऐका, कारण आपण सगळेच ही यादी बहुतेक पहिल्यांदा ऐकत असणार. कारण मला जेव्हा ही इन्फॉर्मेशन सापडली, मी प्रथमच ऐकत होते. चिमणाबाई, अंबाबाई, बयाबाई, सतीबाई, अंबिकाबाई, द्वारकाबाई, आवाबाई, सखाबाई, गंगाबाई, आताबाई, कृष्णाबाई, बुधाबाई, बकाबाई, भीमाबाई, नवाबाई, अन्नपूर्णाबाई, वेणास्वामी, असे अनेक शिष्यांची इथे नावं आहेत. आणि थोडीशी आपण काही शिष्यांच्या बद्दलची डिटेलमध्ये माहिती बघत बघत पुढे जाणार आहोत. तर आपल्यापैकी म्हणजे दोन नावं तर पुढे आली होती. एक होतं अक्का स्वामींचं नाव. थोडंसं अक्का स्वामींच्या बद्दल पाहूया. आपल्याला अनेक प्रसंगामध्ये त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकायला मिळतात, पण त्यांचा नक्की अधिकार काय होता, त्या कुठून आल्या, आणि त्यांनी समर्थांच्या सानिध्यामध्ये काय काय त्यांना गवसलं, ते थोडंसं पाहूया. तर या ज्या अक्कास्वामी आहेत यांचं मूळ नाव चिमणाबाई बरं का. ते पहिलं नाव जे यादीत घेतलं होतं चिमणाबाई, हे अक्कास्वामींचं नाव. या चिमणाबाई मूळ राहणाऱ्या कराडच्या, आणि यांच्या वडिलांचं नाव रुद्राजी पंत देशपांडे. आणि हे खूप विद्वान होते. त्यांची त्यांची तपश्चर्या साधना पण खूप चांगली होती, आणि त्यांचा भक्तिभाव देखील खूप चांगला होता. आणि त्याच्याचमुळे की काय, समर्थांची त्यांची भेट झाली, ती म्हणजे कृष्णा कोयनाच्या नदी तीरी. समर्थांची भेटीगाठी झाली तेव्हा आदरपूर्वक या रुद्राजी पंतांनी समर्थांना आपल्या गृही बोलवलं. समर्थ घरी आले, घरी कीर्तन झालं, आणि कीर्तन झाल्यानंतर घरी भोजनास जेव्हा समर्थ थांबले होते, तेव्हा समर्थांची दृष्टी ह्या 10-12 वर्षाच्या बालविधवा चिमणाबाईंवरती पडली. त्या दिसायला अत्यंत सुरेख होत्या. आपण आज जे इन्व्हिटेशन पाठवलंय त्याच्यामध्ये जो डाव्या साईडला फोटो आहे, लाल म्हणजे पांढऱ्या वस्त्रांमध्ये नाही, लाल वस्त्रांमधला फोटो, तो या चिमणाबाईंचा म्हणजे अक्का स्वामींचा आहे. त्यांचे केस पण कसे लांब होते ते आपल्याला दिसतात. सुरुवातीला या वेळेला जेव्हा समर्थ त्यांना भेटले होते, त्यावेळेला मात्र त्या बालविधवा असल्यामुळे त्यांचे केशव पण केलेले होते, आणि ते पूर्वी त्या बायका नेसायच्या अलंका काय म्हणतात, लाल वस्त्र, तशा नेसून त्या होत्या. आणि तब्बल 10-12 वर्ष समर्थांचं काळीज मात्र पिळवटलं त्यांना पाहून, आणि त्यांना खूप दुःख झालं. आणि त्यांनी जाहीर शब्दामध्ये या गोष्टीचा निषेध केला, आणि म्हणाला, हे जे काय घडलं याच्यामध्ये या मुलीची काय चूक आहे. त्यांचे वडील जे होते त्यांनी त्यावेळेला समर्थांना अशी विनंती केली की मला अनुग्रह द्या, म्हणजे रुद्राजी पंतांचा अनुग्रह झाला समर्थांकडनं. आणि नंतर त्यांनी अशी त्यांना विनंती केली की माझ्या लेकीला म्हणजे मुलीला सुद्धा तुम्ही अनुग्रहित करा. चिमणाबाईला तर अत्यंत आनंद झाला, कारण या समाजामध्ये राहून त्यांना फार बंदिवासात राहिल्यासारखं वाटत होतं, आणि त्यांच्या मनासारखं झालं. समर्थांनी त्यांना अनुग्रह दिला, आणि अनुग्रह देताना समर्थांनी त्यांना हे दिलेलं नाव आहे, आणि ते नाव अक्का स्वामी नसून अवक्का असं नाव समर्थांनी दिलं होतं चिमणाबाईंना. आणि या अवक्कांना समर्थांनी त्यांच्या वडिलांना सांगून स्वतःच्या बरोबर ते घेऊन आले. तर तिकडनं समर्थांचा प्रवास सुरू झाला. हळूहळू या अवक्का समर्थांच्या बरोबर राहू लागल्या. 10-12 वर्षाच्या समर्थांच्या बरोबरच त्या मोठ्या होत होत्या. सुरुवातीला त्यांची बैठकीची जागा स्वच्छ करायची, पूजेची तयारी करायची. समर्थांकडे अनेक संत लोक भेटायला यायची, त्यांची विचारपूस करायची, त्यांच्या जेवणाची तयारी बघायची. ही अशी सगळी सेवा अक्का म्हणजे त्यावेळेला अवक्का करत असत. आणि ह्या सगळ्यांच्या दरम्यान अवक्कांना समर्थांचा मात्र खूप सहवास मिळत होता. समर्थांचा शिष्य परिवार हळूहळू वाढत होता. समर्थांचं सगळी यात्रा जी होती ती चालू होती.
आणि ठिकठिकाणचे लोक, मोठी मोठी माणसं, संत त्यांना भेटायला येत होती. आणि बऱ्याच वेळेला जेव्हा समर्थ मठात नसत त्यावेळेला त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याशी व्यवहार करणं, त्यांची देखरेख करणं, हे सगळं काही अवक्का स्वतः करत होत्या. तसंच जसं जसं शिष्य परिवार वाढत गेला तसं त्या शिष्यांची काळजी देखील घेणं, त्यांना कुठे दुखलंय, लागलंय, भूक लागली, काय बघायचं, हे सगळं पण अवक्का करत होत्या. अशा तऱ्हेने जसे जसे वर्ष जात होते तसे ही सगळी सेवा करता करता अवक्कांचं ग्रंथांचं वाचन समर्थांनी त्यांना सुशिक्षित केलं. कारण समर्थांचा एक दृढ विचार आणि दृष्टिकोन असा होता की जर का स्त्री शिकली तर ती घराला शिकवते, मग घर शिकलं की मग राष्ट्र शिकतो, म्हणजे गाव शिकतं, आणि गाव शिकलं की मग राष्ट्र शिकतो. तर हा दृष्टिकोन असल्यामुळे समर्थांनी मात्र जाणीवपूर्वक सगळ्या स्त्रियांना सुशिक्षित केलं होतं. वेळोवेळी जशा जशा त्या त्यांच्या सानिध्यात आल्या, अक्कांचं शिक्षण पूर्ण झालं. अक्का इतर शिष्यांसारख्या किंवा इतर शिष्यांसारख्या ग्रंथलेखन किंवा कीर्तन प्रवचन करत नसत, पण त्यांचा स्वाध्याय मात्र दांडगा होता. त्यांची दिनचर्या, कारण समर्थांचा स्वतःचा कटाक्ष होता, ते फार कडक होते. त्यांची दिनचर्या जी असते त्याचं पालन करण्यामध्ये त्यांची शिस्त खूप कडक होती. तर याचं पालन अवक्का अगदी वयवर्ष 10-12 असल्यापासून करत होत्या. त्याच्यामुळे त्यांच्या इथे अंगवळणी पडलं होतं. ती सगळी दिनचर्या अगदी आखीव रेखीव असायची. त्यांचं व्यवस्थापन अतिशय सुरेख होतं. आणि याचमुळे की काय, हळूहळू अवक्कांकडे अनेक अधिकार यायला सुरुवात झाले आणि अवक्कांच्या अक्का झाल्या. कारण त्या अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे सगळ्यांची मनपूर्वक प्रेमाने सेवा पण करत असत आणि त्यांची काळजी घेत असत. समर्थांनी मात्र वेळोवेळी अक्कांच्या बऱ्याच परीक्षा घेतल्याचा उल्लेख आहे. सगळ्यांचा तपशील आपल्याला सापडत नाही, पण चाफळ मठामध्ये आपल्याला काही अधिकार कसे कसे हळूहळू अक्कांकडे येत गेले ते आपल्याला पाहायला मिळतं. चाफळच्या बद्दल आपल्याला तर माहितीच आहे की चाफळ हे समर्थ संप्रदायाचं मुख्य ठिकाण मानलं जातं. आणि याचं मूळ कारण हे आहे की समर्थांनी ज्या अंगापूरच्या डोहातनं प्रभू रामचंद्राची आणि अंगाई देवीची मूर्ती काढली, त्याच्यापैकी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची स्थापना चाफळच्या मठामध्ये केलेली आहे. आणि चाफळच्या मठामध्ये समर्थ सर्वात जास्त दीर्घकाळ राहिलेले आहेत, सज्जनगडापेक्षा जास्त काळ. तर त्या वेळांमध्ये जे काही अत्याचार चालू होते मुसलमानांकडनं आणि इतर परकीयांकडनं, त्याच्यामध्ये मंदिरांना उद्ध्वस्त करणं, देवांच्या मूर्त्या गहाळ करणं, ही म्हणजे हे काम तर सरस चालत असत. तर ही जबाबदारी मात्र अक्कांच्याकडे होती की चाफळ आणि सज्जनगड या दोन्ही ठिकाणांची जी देवस्थान आहे त्याची काळजी घेणं हे मात्र अक्कांच्याकडे येऊन ठेपलं होतं. अक्का कधी मठाधिपती नव्हत्या. या स्त्री शिष्यांची आपण जी नावं बघितली 17-18, त्याच्यापैकी समर्थांच्या 2च स्त्री शिष्या मठाधिपती होत्या. एक होत्या त्या म्हणजे वेणास्वामी आणि दुसऱ्या होत्या म्हणजे या अंबाबाई. या दोघी जणी ज्या होत्या या मठाधिपती होत्या. अक्कांच्याकडे मात्र जबाबदारी होती, त्यांनी पद कधी स्वीकारलं नाही. हा, हे अक्कांचा मोठेपणाच म्हणायला पाहिजे की त्यांनी कुठलंही पद कधीही स्वीकारलं नाही. पण जो व्यावहारिक चोखपणा त्यांच्याकडे आला होता, त्याच्यामुळे त्यांच्याकडे या एक एक जबाबदाऱ्या मात्र येत गेल्या. एक अक्कांची कथा ऐकायला मिळते की त्यांचा अधिकार कसा हळूहळू मोठा होत होता. एकदा असं म्हणतात की एकाच वेळेला समर्थांना साधारणपणे 11 घरी भोजन म्हणजे जेवणाला येण्याचं आमंत्रण आलं. आणि त्यावेळेला अक्कांनी समर्थांची पूजा आरती केली आणि एक श्लोक अक्कांनी रचलाय. तो असा आहे की तो तरी आपण नाही गेला, लोकी प्रत्यक्ष देखिला, ऐसा एक चमत्कार झाला, यास काय म्हणावे. आणि हा चमत्कार असा होता की समर्थ एकाच वेळी 11 ठिकाणी भोजनासाठी उपस्थित होते. की जेव्हा बातमी कळली तेव्हा बराचसा गोंधळ उडाला होता, कारण सगळ्यांना असं वाटलं की आमच्याकडे आले, दुसरं कोणीतरी तरी असं का म्हणतंय की समर्थ त्यांच्याकडे गेले. पण हा झालेला चमत्कार होता जो नंतर सगळ्यांच्या लक्षात आला. आणि वाखाणण्यासारखी गोष्ट ही आहे की जो मुख्य मान आहे, समर्थ एका ठिकाणी होते, 10 ठिकाणी ते प्रगट झाले किंवा असल्यासारखे सगळ्यांना वाटले, दिसले. तर ते ज्या मुख्य ठिकाणी होते ते ठिकाण होतं अक्कांच्याकडे असण्याचं ठिकाण. तर ती
मेन जी आरती होती आणि पूजेचा मान अक्कांना मिळाला होता. तर अशा अधिकारापर्यंत अक्का हळूहळू पुढे जात होत्या. समर्थांनी अनेक गोष्टी ज्या शिष्यानं शिकवल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण प्रामुख्याने पाहतो आणि जी समर्थांना सुद्धा युनिकली ऍज अ संत डिफरन्शिएट करता येते त्यांच्या बाबतीत, ती म्हणजे समर्थांनी राजकारण देखील शिकवलं. संत राजकारण शिकवतात का? हा प्रश्न बऱ्याच वेळेला आपल्या मनात येतो, पण समर्थांच्या बाबतीत अनेक जे युनिक पैलू आहेत त्यातला हाही एक पैलू आहे. आणि या राजकारणात आणि राजकारण कसे करावे, गुप्तता कशी राखावी, त्याचे नियोजन कसे करावे, त्याची पूर्ण टीम कशी तयार करावी, हे सगळं काही अक्का समर्थांकडनं शिकल्या होत्या. आणि त्या ते यात फारच निपुण होते. म्हणून जे दिनकर गोसावी होते ज्यांना समर्थांनी जबाबदारी दिली होती की शिवबांशी रिलेटेड, राजाशी रिलेटेड जे काही कारभार असतील, दरबारात जाणे, निरोप घेऊन येणे, काही तिकडनं सामान पाठवलं जात असेल, हे सगळ्याची जी देवाणघेवाण किंवा जी चर्चा होत असे, ही जबाबदारी दिनकर स्वामींकडे होती. आणि दिनकर स्वामींसारखे अनेक जबाबदार शिष्य जे होते, ते सगळे मात्र त्या सगळ्यांचे इन्स्ट्रक्शन्स अक्का स्वामींकडनं यायचे. तर त्या त्यांच्या मुख्य होत्या आणि त्या हा सगळा व्यवहार स्वतः बघत असत. अक्कांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. वेणा स्वामींच्या बद्दल आपण बोलू तेव्हा आपण आपल्याला अक्कांचा प्रामुख्याने उल्लेख बघायला मिळेल, कारण जेव्हा वेणा स्वामी सुद्धा समर्थांच्या बरोबर प्रथम गडावरती आल्या तेव्हा समर्थांनी वेणा स्वामींना अक्कांच्याच सुपूर्द केलं होतं. कारण त्या पण जेव्हा गडावरती आल्या तेव्हा त्यांचंही वय असं 10-12 वर्षाचं होतं. त्याही बालविधवा होत्या आणि आईसारखी काळजी अक्कांनी त्यांची घेतली आहे. तर थोडेसे उल्लेख आपल्याला वेणा स्वामींच्या बद्दल बोलताना पण येतीलच अक्कांचे. अक्कांचा अधिकार अजून बघायला गेलं तर कल्याण स्वामींच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा कल्याण स्वामींना, म्हणजे जेव्हा त्यांचं ओरिजिनल नाव अंबाजी होतं आणि समर्थ त्यांना घेऊन येत होते, तर आपल्याला ही सगळ्यांना कथा माहितीये की त्यांचं नाव कल्याण कसं पडलं. की ते समर्थांनी त्यांना त्या देवळाच्या मध्ये ती फांदी येत होती, त्या फांदीच्या खाली विहीर होती. समर्थांनी अंबाजीला सांगितलं की ज्या फांदीवरती बसतोस तीच फांदी तुला कापायची. आणि ती कापताना अंबाजीला माहिती होतं की ती फांदी तुटली की खाली असलेल्या विहिरामध्ये विहिरीत मी पडणार आहे. आणि तरीही त्याने ती कापली, विहिरीत पडले. ही कथा आपल्याला माहिती आहे. पण ह्याचा इथे सांगण्याचा हेतू असा की त्या वेळेला जेव्हा अंबाजी पाण्यात पडले विहिरीमध्ये, तेव्हा समर्थ तिथून निघून गेले आणि संध्याकाळपर्यंत ते परत आलेच नाही. सगळ्यांना काळजी वाटून होती की अंबाजीचं काय झालं असेल आणि समर्थ असं त्याच्याकडे दुर्लक्ष का करतायत. पण कोणालाही कोणी धजत नव्हतं जाऊन समर्थांना हे विचारायला. त्यावेळेला सगळ्यांनी अक्कांना विनंती केली की तुम्ही समर्थांची बोलून घ्या. आणि अक्का पुढे आल्या आणि समर्थांना विचारलं की त्याच काय करायचं, जो त्या विहिरीत पडला, आता तो जिवंत असेल की मृत झाला माहिती नाही, स्वामी आपण पाहायला तरी जायला नको का. असे हे जे संवाद असेल स्वामींशी करायचे, हे करण्यासाठी इतर शिष्य धजत नसत. पण ते जे धैर्य होतं ते मात्र अक्कांकडे होतं आणि शिष्यांना हे गत होतं, म्हणून त्यांनी समर्थांशी बोलायला अक्कांना पुढे केलं होतं. असेच आपल्याला अजून एक प्रसंग बघायला मिळतो, म्हणजे एकदा समर्थांचे एक शिष्य होते. ते प्रथम जेव्हा आले तेव्हा शिवाजी महाराजांनी काही गोष्टी समर्थांसाठी पाठवल्या होत्या. मग त्याच्यामध्ये वस्त्र असतील, त्याच्यामध्ये काही मिठाई वगैरे अशा गोष्टी येत असत समर्थांच्या इथे. जे वेळोवेळी आले की समर्थ ते आलेल्या सगळ्या लोकांमध्ये किंवा शिष्यांमध्ये वाटून टाकत असत. तर त्याच समयी एकदा हा गृहस्थ त्यांच्या समर्थांच्या जवळ आला आणि त्याला वाटलं की अरे वा, या संतांचा तर खूप मोठा बडेजाव आहे. आपण ह्यांचा अनुग्रह घ्यावा आणि यांच्या जवळ राहावं, म्हणजे आपलंही आयुष्य सगळं सुखकर होऊन जाईल. आणि मग तो काही महिने समर्थांच्या बरोबर राहिला आणि समर्थांची मर्जी हाजीर करून त्यांनी समर्थांकडनं अनुग्रह घेतला. पण पुढे लक्षात आलं की काही दिवसांनी समर्थ निघाले अरण्यामध्ये आणि आपल्या बरोबर नेहमी ते 4-6 शिष्य घेत असत. तर यावेळेला त्यांनी यांना सांगितलं तू आमच्या बरोबर चल. आणि जेव्हा वनातनं जात होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रानावनात कुठेतरी राहावं लागतं. बाहेर जाऊन भिक्षा कोरांना आणायचं आणि त्याच काहीतरी कोरं बनवून खायचं, पंगे वगैरे असं काही, तेव्हा पानगे वगैरे असं काही बनवून तेव्हा खायला लागलं. त्याच्याबरोबर काहीच नाही. आता पूर्वी त्याने ते गोडधोड खाल्लेलं, आता हे असं कोरांना खायचं, बनवलेलं अरण्यामध्ये, ज्याच्या बरोबर लावून खायला काही नाही, झोपायचं खाली जमिनीवरती दगडांवरती. त्यामुळे त्याला वाटलं की इथे राहण्यामध्ये काही अर्थ नाही.
म्हणून त्यांनी समर्थांना सांगितलं की मला तुमच्याकडे राहायचं नाहीये, मला इथून जायचंय. त्यांनी ऍक्च्युली असं केलं, समर्थांना सांगितलं की मला इथे नाही राहायचं, मला जायचं. समर्थ म्हणाले तू मुक्त आहेस, तुला जायचं असेल मोकळा आहेस, हवं तिथे जाऊ शकतोस. तर ह्या शिष्यांनी ऍक्च्युली जाऊन तुकाराम महाराजांकडे गेले त्यावेळेला. तुकाराम महाराज त्यांना म्हणाले की तू तर अनुग्रहित आहेस, मग तुझ्याकडे जे नाम आहे ना ते नाम पहिले परत करून ये, मग मी तुला दुसरं नाम देतो. असं म्हणून तुकाराम महाराजांनी त्याची पिटाळणी केली. आता हा शिष्य जो होता त्यांनी इतकं घोर पाप केलं की त्यांनी हे येऊन समर्थांना सांगितलं की तुम्ही तुमचं नाम परत घ्या. समर्थ म्हणाले ठीक आहे, एक काम कर, पाणी हे चूळ भर आणि त्या दगडावरती ती चूळ भरून टाक आणि निघून जा, म्हणजे तुला दिलेलं नाम नष्ट होईल. आणि त्या शिष्याने ऍक्च्युली तसं केलं, त्यांनी पाणी प्यायला आणि त्या पाषाणावरती त्यांनी चूळ भरली. आणि काय आश्चर्य, त्या पाषाणावरती श्रीराम जयराम जय जयराम हा जप उमटला. ते पाहताच तो शिष्य भयंकर घाबरला आणि त्याची वाचा गेली. आणि समर्थांच्याकडे बघण्याची पण म्हणजे त्याचं धारिष्ट्य झालं नाही आणि तो पळत पळत तुकाराम महाराजांकडे गेला. तुकाराम महाराज तसेच परत त्याला घेऊन आले, कारण इथे फार मोठा गुरुद्रोह झाला होता. त्यांनी सद्गुरूंनी दिलेलं नाम परत करायला सांगितलं होतं. पण तुकाराम महाराजांच्या विनंतीवरनं समर्थ रामदासांनी त्या विनंतीचा तुकाराम महाराजांकडनं आलेला त्याचा ते विचार करत होते. पण बराच वेळ तुकाराम महाराज तिथे बसले होते. हा जो शिष्य होता त्याच्या मुखातनं वाचाच येत नव्हती, तो मुका झाला होता, घाबरा झाला होता. त्याला कळलं होतं की त्याच्यातनं घोर जे अपराध झालेला आहे. आणि समर्थ मात्र शांतपणे नुसतं त्याच्याकडे बघत होते. त्या वेळेला म्हणजे ही पूर्ण कहाणी सांगण्याचं तात्पर्य हे की त्या वेळेला अक्का पुन्हा पुढे आल्या आणि त्यांनी समर्थांना सांगितलं की म्हणजे आपल्या जीभाने दाताने आपली जीभ जर का चावली गेली तर आपण काय बत्तीशी मोडत नाही, त्यामुळे हा आपलाच शिष्य आहे, त्यामुळे त्याच्यावर कृपा करावी, माया करावी आणि त्याचा अपराध क्षमा करावा. आता समर्थांना कोणी असं सजेस्ट करावं, ह्याच्याच मध्ये अक्का काय होत्या आणि त्या समर्थांच्या बद्दल राहून त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सामिप्यामुळे त्यांचा अधिकार कसा वाढला होता हे आपल्याला पाहायला मिळतं. समर्थांनी जेव्हा देह ठेवला आणि ठेवायचं ठरवलं, असं म्हणतात की त्याच्या अगोदर ते फार तेजस्वी दिसत होते. ही काळ जवळजवळ एक महिनाभर त्यांची कांती, त्यांच्या डोळ्यातलं तेज काही वेगळंच होतं. आणि असं म्हणतात की अक्कांना आणि उद्धव स्वामींना याची साधारणपणे कल्पना आली होती की समर्थ आता लवकरच आपलं कार्य संपवणार आहे. अक्का प्रथम होत्या ज्यांनी समर्थांना जाऊन विचारलं की तुम्ही नसताना हा सगळा जो खटाटोप आणि हा कार्यभार आहे त्याच्यासाठी तुम्ही कोणाला नेमलेला आहे, ते तुम्ही कोणाला देणार आहात. कोणीतरी तरी जबाबदारी घेतली पाहिजे, कोणाला तरी तुम्ही हे सुपूर्त करायला हवं. आणि तेव्हा समर्थांनी प्रथम अक्का स्वामींना विचारलं होतं की ही जबाबदारी तुझ्याकडे सोपवली तर तू ती करशील का. तेव्हा अक्कांनी समर्थांना सांगितलं होतं की ही सेवा मी अशीच करत राहीन, तुमच्या मागे जे कोणी असतील त्यांच्या बरोबर मी ही सेवा अशीच करीत राहीन, पण ही पद मला नको आहे. आणि ह्याचं कारण देताना अक्कांनी सांगितलं होतं की माझा कोणी वंश नाही, माझा शिष्य परिवार नाही, त्याच्यामुळे माझ्या पुढे काय करायचं ह्याचा मार्ग मला दिसत नाही, त्याच्यामुळे ही पदवी मला नको, ही सेवा मी अशीच्या अशी पुढे करत राहीन, पण ही पदवी मला नको. समर्थांनी असंच नंतर हे उद्धव स्वामींना विचारलेलं आणि उद्धव स्वामींनी पण सांगितलं की मी सेवा करेन, पण ही गडाची जबाबदारी माझ्याकडे नको. आणि त्यावेळेला समर्थांनी त्यांचे जे ज्येष्ठ बंधू आहेत गंगाधर स्वामी त्यांच्या पुत्रांना बोलवून आणा असा निरोप दिला होता. पण झालं असं की त्यांचे पुत्र गडावरती पोचायच्या अगोदरच, कारण त्यावेळेला तिकडे काही दंगे चालू होते, परत हे राज्य असल्यामुळे तिथे काही गोंधळ चालू होता, त्यामुळे त्यांना नाही बोलवता आलं. तर समर्थांनी जेव्हा देह ठेवला त्याच्या अगोदर त्यांचे जे हे ज्येष्ठ बंधूंचे जे पुत्र आहेत ते तिथे पोचले नव्हते. आणि पुढे कालांतराने जेव्हा समर्थांनी देह ठेवला त्यानंतर जे हे रामचंद्र बाबा आहे म्हणजे त्यांच्या ज्येष्ठ बंधूंचे पुत्र यांनी देखील देह ठेवला. तर समर्थांनी ज्यांना नेमून दिलं होतं तेच आता उरले नाहीत म्हटल्यानंतर साहजिकच ही जबाबदारी पूर्णपणे अक्कांच्यावरती आली. तर त्या पदाधिकारी नव्हत्या, पण ती जबाबदारी गडाची मात्र अक्कांनीच सांभाळली.
समर्थांनी जेव्हा देह ठेवायचं ठरवलं तेव्हा आपल्याला माहिती की जी नवमीची तिथी आहे ही त्यांनी उद्धवाकडनं वदवून घेतली. ज्या वेळेला समर्थ उठले सकाळी आणि त्यावेळेला खोलीमध्ये जे कोणी होते समर्थांनी सगळ्यांना खोलीतनं बाहेर जायला सांगितलं. फक्त उद्धव स्वामी आणि अक्का बरोबर होते. बघा अक्कांचा किती दीर्घ सहवास आहे. वयोवर्ष 10 पासून समर्थ आता देह ठेवणार म्हणजे 1682चा काळ का 84चा त्यावेळेला एवढा वेळ अक्का त्यांच्या बरोबर होत्या. आणि तोपर्यंत शिष्य परिवार भला मोठा झाला होता. सगळीकडे समर्थांची ख्याती पोचली होती आणि सगळी मंडळी गर्दी करून गडावरती पोचली होती, कारण नवमीची तिथी समर्थांनी अगोदरच सगळ्यांना कळवली होती. पण खोलीमध्ये मात्र समर्थांनी सगळ्यांना खोलीतनं बाहेर जायला सांगितलं. फक्त अक्का आणि उद्धव स्वामी तिथे होते. समर्थांनी खाली म्हणजे जो शिवाजी महाराजांनी पलंग दिलेला आहे जो आपल्याला आत्ताही सज्जनगडाला बघायला मिळतो त्या पलंगाच्या खाली समर्थ बसले होते आणि समोर तंजावरून आणलेल्या या मूर्ती होत्या सिंहासनावरती ठेवलेल्या. समर्थांनी त्या वेळेला आता देह ठेवणार अशी वेळ जेव्हा जवळ आली तेव्हा आपल्याला हा प्रसंग माहिती की अक्कांच्या बरोबर संवाद झाला आणि अक्कांना समर्थांनी सांगितलं की म्हणजे एवढा काळ दीर्घ काळ तू माझ्याबरोबर असून सुद्धा असा कसा तुझा बांध फुटतो, सगुण निर्गुणामधला फरक कसा काय तू विसरू शकतेस. हा सगळा संवाद आपल्याला ठाऊक आहे. पण त्यावेळेला अक्कांनी त्यांना सांगितलं की सगुणच निर्गुण आहे हे तर आपण म्हणजे अभ्यासाने मला शिकवलेलंच आहे. पण ज्या सगुणाशी मला संभाषण करायची आता एवढे वर्षाची सवय आहे आणि माझी ती सेवा आहे, आता मी त्याचं काय करायचं. हा जेव्हा प्रश्न समर्थांना त्यांनी विचारला आणि त्यावेळेला समर्थांची ही जी रचना आहे जी आपल्याला माहिती की माझी काया आणि वाळी गेली म्हणाल अंतःकरणी परी मी आहे जगत जननी निरंतर. आणि समर्थांना जेव्हा त्यांनी विचारलं की आता मी कोणाशी संभाषण करू, तुम्ही देहाने नसाल तेव्हा तेव्हा समर्थांनी सांगितलं की आत्माराम आणि दासबोध या ग्रंथातून मात्र मी तुझ्याशी संवाद करत राहीन अशी हामी म्हणजे अशी ग्वाही समर्थांनी अक्कांना दिली. आणि मग त्यांनी देह ठेवला. प्रथम 21 वेळा हर हर म्हणून आणि नंतर सगळ्यात शेवटला श्रीराम म्हणून त्यांनी आपला देह ठेवला. असं म्हणतात की समर्थांनी जेव्हा आपला देह ठेवला तेव्हा त्यांच्या मुखातनं ज्योती निघाली आणि ती प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीमध्ये जाऊन समावली. आणि याची साक्ष देणारे उद्धव स्वामी आणि याच अक्का स्वामी. तर अशा या अक्का स्वामींच्या बद्दल आपण थोडस फार पाहिलं. यांचे अजून एक विशेष गोष्ट आपण पाहूया आणि मग थोडस पुढे जाऊया. ते म्हणजे जेव्हा समर्थांनी देह ठेवला आणि चाफळची आणि सज्जनगडाची दोन्हीची जबाबदारी अक्कांवरती होती तेव्हा थोड्या वेळाने औरंगजेबाने पुनश्च या दोन्ही ठिकाणी मंदिरं तोडण्यासाठी काही कारवाई सुरू केली होती. त्यावेळेला अक्कांनी चाफळ्याच्या ज्या मूर्ती आहेत ते वाघापूरच्या गडावरती आणि सज्जनगडाच्या ज्या पंचायतन मूर्ती आहेत त्या अक्का घेऊन भूमिगत झाल्या होत्या. आज ग ते कोणाला माहिती नाही की अक्का नक्की कुठे होत्या आणि त्यांनी या मूर्ती कशा काय आणि जतन केल्या. त्यावेळेला खाणं पिणं तर दूरच पण अन्न आणि म्हणजे पाणी देखील त्यांना मिळत नव्हतं. अशा ठिकाणी त्या भूमिगत होऊन राहिल्या होत्या. तर हा म्हणजे हक्कानी जणू काही त्या परकीय म्हणजे आपली जी लढाई होती त्या लढाईमध्ये त्यांच्यातर्फे दिलेला हा एक मोठा लढा आहे की त्यांनी त्या मूर्ती तिकडनं काढल्या, त्या जतन केल्या आणि जेव्हा हा सगळा धुमाकूळ शांत झाला तेव्हा त्या पुनः स्थित करून दिल्या. आपल्याला जे चाफळच्या राममूर्तीचं आता दर्शन होतं आणि सज्जनगडावर गेल्यानंतर ज्या पंचायतन मूर्तींचं आपण दर्शन घेण्यासाठी एवढं दूर जातो ह्याच्या मागे अक्कांची खूप मोठी भूमिका आहे, नाहीतर आपल्याला हे पाहायला सुद्धा मिळालं नसतं. अशा या अक्का यांना एक दीर्घ आयुष्य मिळालं. साधारणपणे 86 इयर्सच्या होत्या जेव्हा अक्कांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपला देह ठेवला आणि ते आपल्याला वृंदावनाच्या रूपाने सज्जनगडावर गेल्यावर दर्शन करायला मिळतं. ते या समर्थांच्या शिष्या ज्या कीर्तन प्रवचन करत नव्हत्या, ज्यांचं वाङ्मय नसेल पण सगुण भक्ती ही त्यांना करता आली आणि समर्थांचा सगळ्यात जास्त त्यांना सहवास मिळाल्या आणि त्यांच्या आयुष्याचं मात्र कल्याण झालं. दुसरे एक शिष्य आहे त्यांचं नाव आहे अंबाबाई. या कोल्हापूरच्या जवळ एक राशीवाडीच्या मळ्यात राहत असत.
आणि यांचं एक वैशिष्ट्य असं की कीर्तनासाठी जे उपयोगी जे पदं आहेत ना त्या त्या पद्धतीने त्या पद लिहित असत. हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. समर्थांच्या अनुग्रहित होत्या, कीर्तन स्वतःही करायच्या आणि जी कीर्तनामध्ये वापरण्यासाठी जी पदं लागतात त्या पदांच्या रचना या अंबाबाई करत होत्या. तशाच बयाबाई ज्या होत्या या मिरजेला आणि त्यांना पण अक्कांसारखंच दीर्घ आयुष्य साधारणपणे 85 इयर्स लाभलं. आणि या देखील ह्यांचंही खूप म्हणजे वाङ्मय आहे. पण दुर्दैवाने हे सगळं उपलब्ध नाही. म्हणजे त्यांची नावांची लिस्ट आपल्याला बघायला मिळते, पण हे ग्रंथ कुठे आहेत म्हटलं तर ते काळामुळे लुप्त झालेले ते आपल्याला वाचायला पाहायला मिळत नाही. पण यांचं एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की या कृष्णाच्या मधुरा भक्तीवरती यांचे अनेक ग्रंथ होते. आणि ते त्यावेळी खूप दुर्मिळ होते त्या विषयावरचे ग्रंथ जे बयाबाईंनी लिहिले होते. अजून एका समर्थांच्या स्त्री शिष्यांचा उल्लेख करायचा असेल त्या आहेत सतीबाई, ज्या शहापूरला राहत असत. ह्यांच्याबद्दलची कथा आपल्यापैकी कोणी ऐकलेली आहे का? शहापूरच्या सतीबाई. आपण पाहूया बरं का. त्या शहापूरच्या सतीबाई होत्या ना, त्या शिष्या झाल्या आणि पुढे त्या एवढ्या अधिकारी झाल्या की आज आपण त्यांचा म्हणजे ह्याच्यात या लिस्टमध्ये त्यांचा उल्लेख आहे आणि आज आपण त्यांच्याबद्दल चर्चा करतोय. पण या पूर्णपणे नास्तिक होत्या. पहिल्यांदा जेव्हा समर्थ यांच्या दारी भिक्षेसाठी गेले तेव्हा म्हणजे असं ग्रंथकारांनी सांगितलेलं की म्हणजे कर्कश बाई होती. तुकाराम महाराजांची पत्नी जशी होती तशी या कर्कश पण तुकारामबाईंच्या पत्नीचा विरोध भक्ती का असे ना त्या निमित्ताने तरी होती. पण ह्यांचं मात्र यांना रामाच्या नावामध्येच चिड यायची. समर्थ जाऊन जय जय रघुवीर समर्थ म्हणून भिक्षेसाठी उभे राहिले आणि त्या बाईनी चक्क समर्थांना सांगितलं की अमंगल नाव घेऊन तू माझ्या दारी का आलायस, इकडनं चालता. तिने हेही सांगितलं की आम्ही सधन आहोत, श्रीमंत आहोत, पण तुला भिक्षा देणार नाही का, कारण तू हे अमंगल नाव घेऊन माझ्या दारी आलाय. समर्थ श्रीराम श्रीराम म्हणत तिकडनं निघून जायचे. असे असे बरेच वेळा दिवस चालू होतं. समर्थांनी भिक्षे मागायला जावं आणि हिने त्यांना शिवागाळ करावा आणि म्हणजे रामाचं नाव घेतलं म्हणून त्यांना दोष लावावे. आणि एक दिवस मात्र समर्थ जेव्हा गेले तेव्हा ही बाई खिन्नपणे बाहेर बसली समर्थांना दिसली. समर्थांनी तिला कारण विचारलं तर तिने सांगितलं, तू जा बाबा, तुला काय करायचंय, तू काय मला मदत करणार. समर्थ म्हणाले, तू सांगून तर बघ तुझी व्यथा, मला जमली, मला म्हणल्यापेक्षा माझ्या रामाला जमली तर ते तुझी मदत करतील. तर तिने सांगितलं की तिचे जे पती आहेत त्यांचं नाव बाजीपंत, तर ते विजापूरला गेले होते आणि तिथे यौवनांनी त्यांना काही कारणास्तव बंदिवासात टाकलेलं आहे. आणि खूप मोठी किंमत ते मागतायत आणि सांगतायत की हे पैसे दिले तरच त्या पतींना तिच्या पतींना तुरुंगवासामधनं बाहेर काढतील. ती म्हणाली, माझ्याकडे आता द्यायला एवढे पैसे या वेळेला नाही. तर समर्थ म्हणाले, ठीक आहे, हरकत नाही. मग मी तू माझ्यावर थोडी तरी श्रद्धा तुला असेल तर मी सांगीन ते तू करशील का? बाई म्हणाले, ठीक आहे, सांगा काय आहे. तर त्यावेळेला समर्थांनी तिला सांगितलं की तू रामनाम घे, माझ्यावर विश्वास असेल तर रामाचं नाव 11 दिवस घे, तुझे पती घरी येतील. ती बाई चिडली आणि म्हणाली की ज्याचं नाव मला ऐकायलाही आवडत नाही त्याचं नामस्मरण तू मला करायला सांगतोयस, मी हे कदापि करणार नाही. पण समर्थ म्हणाले, तू करून तर बघ, माझ्यावर विश्वास ठेव, रामावरती विश्वास नाही हरकत नाही, माझ्यावरती विश्वास ठेव आणि 11 दिवस तू हे नाम घे, तुझे पती घरी येतील. आता दुसरा काही उपाय तिच्या हातात नव्हता म्हणून तिने नामस्मरण सुरू केलं. इथे समर्थ विजापूरला प्रगट झाले. सगळे त्यांचे जे देणं होतं ते दिलं. त्याला तिनं बाजीपंतांनी विचारलं की तुम्हाला कोणी पाठवलंय. समर्थांनी सांगितलं की मला तुझ्या पत्नीनेच हे पैसे घेऊन पाठवलेले आहेत. तर त्यांची तुरुंगातनं सुटका झाली. समर्थ त्यांना घेऊन आले. वेशीपर्यंत, गावाच्या वेशीपर्यंत आले. वेशीमध्ये जसंच पाऊल त्या बाजीपंतांनी ठेवलं, समर्थ गुप्त झाले. बाजीपंत इकडे तिकडे बघायला लागले, गोंधळून गेले की हा गेला कुठे. गोसावी मला मदत केली खरं आणि इथे कुठे लुप्त झाला. तसेच ते घरी आले, बायकोला हा सगळा प्रताप सांगितला आणि त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलं की खरोखर त्यांच्यावरती प्रभू रामचंद्रांची कृपा झाली होती आणि ती कृपा त्यांना समर्थांच्यामुळे झाली होती. आणि त्या दिवशीपासून दोघेही त्यांचे भक्त झाले, रीतसर त्यांचा अनुग्रह घेतला. आता त्यांचा अधिकार कसा वाढत वाढत गेला ते थोडंसं पाहू. अनुग्रह तर दोघांचा झाला आणि दोघांनी उभयंताने ठरवलं की जोपर्यंत समर्थांचं दर्शन होत नाही
त्यांना नैवेद्य म्हणून आपण जेवण दाखवत नाही तोपर्यंत ते अन्न आपण ग्रहण करायचं नाही. आणि ही प्रथा त्यांनी सुरू केली. थोड्या दिवसांनी एक 5 दिवस तिकडनं पुढे त्यांना समर्थांचं दर्शनच नाही झालं. म्हणजे रोज उभयंतांनी ठिकठिकाणी जाऊन समर्थांना शोधावं गावभर, आणि त्यांना समर्थांचं दर्शनच होईना. साहजिकच त्यांचं जेवण म्हणजे त्यांच्या पोटातही अन्न जात नव्हतं. आणि 5 दिवसानंतर एक दिवस ह्या ज्या सतीबाई आहेत त्यांच्या मुखातनं हे शब्द निघाले, आता अमुचे अपराध पोटी समर्थ सर्व घाला पोटी पाहुनी कृपा दृष्टी कृतार्थ करा. असं त्या अर्थभावाने त्यांना आळवू लागल्या, त्यांची विनंती त्यांना विनवणी करू लागल्या की मला दर्शन द्या, काही चुकलं का आमच्याकडनं असेल तर क्षमा करा. आणि समर्थ त्यांच्या घरी आले, पुढे 3 दिवसानंतर आले. आणि त्यांनी आल्यानंतर मात्र फार विचित्र लीला केल्या. उच्छाद मांडला त्यांच्या घरी येऊन असं म्हणायला हरकत नाही. आणि उच्छाद म्हणजे काय, की समर्थांनी यावं, त्यांच्या झाडलेल्या अंगणामध्ये कचरा टाकावा. जर का चूल पेटून सतीबाई काही स्वयंपाक करत असतील तर पाणी घालून चूलच विझवून टाकायची. त्यांनी वाढलेलं भोजन असेल तर त्या भोजनामध्ये पाणीच टाकून द्यायचं. हे अशा सगळ्या गोष्टी करून त्यांनी बिलकुल उच्छाद मांडला. आणि जणू काय त्यांनी गुरुभक्तीची परीक्षा घेतली सतीबाईंची. सतीबाई मात्र त्याच्यामध्ये पूर्णपणे खऱ्या उतरल्या. कितीही त्यांना कष्ट झाले आणि समर्थ वेड्यासारखं वागले असं जरी आपल्याला प्राइमा फेज इथे वाटलं, तरी त्यांनी मात्र ही ही माझ्या गुरूंची सेवा आहे या भावाने हे सगळं काही निमूटपणे सहन केलं. पुढे थोड्या दिवसांनी समर्थ पुन्हा पहिले जसे गायब झाले होते तसे दर्शन न देता पुढे आणि 11 दिवस गेले. 11 दिवस हे दाम्पत्य इथून तिथे अरण्यातून समर्थांना शोधत शोधत फिरत होते. आणि एकदा एका घनघोर अरण्यामध्ये जेव्हा ते आले तेव्हा त्यांना दिसलं की एका मोठ्या वृक्षाच्या खाली एक मोठ्या वाघांच्या समुदायामध्ये समर्थ बसले होते. तरकाळी फोडणारे वाघ इकडे तिकडे फिरत होते आणि त्यात समर्थ शांत ध्यानस्थ बसले होते. ते पाहून हे दोघं घाबरले. पण आता जर का त्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर पुढे जायला हवं. म्हणून धीर करून सतीबाईंनीच आपल्या पतींना सांगितलं की आपल्या सद्गुरूंच्या वरती विश्वास ठेवूया आणि आपण पुढे जाऊया. आणि तसंच ते पुढे आले. जसं समर्थांच्या अगदी समीप आले ते सगळे वाघ निमूटपणे निघून गेले. पाया पडतात समर्थांनी डोळे उघडले. आता एवढे दिवस शोध करत असल्यामुळे ह्यांच्याकडे त्यांना दाखवायला नैवेद्य तर काही नव्हता. तर त्यांनी समर्थांना सांगितलं की आम्हाला नैवेद्य म्हणून काही दाखवायचं होतं पण आमच्या जवळ दाखवायला काहीच नाही. समर्थ म्हणाले हरकत नाही, जा इथे गुहेमध्ये आणि पाकसिद्धी कर. तर त्यांना आश्चर्य वाटलं, तर गुहेमध्ये जाऊन पाकसिद्धी करणार, तिथे तर कोणी राहत नाही. मग समर्थ म्हणाले जात खरं. त्या जेव्हा आतमध्ये गेल्या तेव्हा त्यांना लागणारं सगळं साहित्य तिथे होतं. त्यांनी रीतसर स्वयंपाक केला, समर्थांना नैवेद्य दाखवला, समर्थांचा आशीर्वाद घेतला. आणि त्यावेळेला समर्थांनी चुन्याचा एक मारुती तयार केला. आणि तो मारुती त्यांनी सतीबाईंच्या हातात दिला आशीर्वाद म्हणून. आणि तिला सांगितलं की इथून पुढे या मारुती रायाला हा नैवेद्य दाखवून तुम्ही दोघांनी उभयतांनी तो ग्रहण करायचा आहे. कारण समर्थांचं राहणं एका गावामध्ये नसायचं, ते इकडून तिकडे फिरणार. त्याच्यामुळे काही ना काहीतरी सतीबाईंच्या हाती देणं गरजेचं होतं, जेणेकरून त्यांना नैवेद्य दाखवून पुढे जाऊ शकतील. म्हणून समर्थांनी तिला एक चुन्याचा मारुती करून दिला, ज्याची पूजा अर्चना पुढे या करत होत्या. तर अशा या सतीबाई यांची अजून एक गोष्ट आहे बरं का. ह्यांची जसं म्हणतात ना की संत फक्त एका जीवाचा उद्धार नाही करत, संपूर्ण कुळाचा उद्धार करतात, ते दर्शवणारी ही गोष्ट आहे. सतीबाईंचा मुलगा, त्याला एकदा सतीबाई समर्थांच्याकडे घेऊन आली. समर्थांना सतीबाईंनी नमस्कार केला आणि मुलालाही नमस्कार करायला सांगितलं. मुलांनी विचारलं की मी यांना का नमस्कार करू, म्हणजे असं काय आहे यांच्यामध्ये. समर्थांचा पेहनावा बघून त्याला असं फारसं काही ते करावं असं वाटलं नाही. तर त्यांनी सांगितलं मी का करायचं, मला काय मिळणार, असा प्रश्न त्यांच्या मुलांनी केला. तर तेव्हा सतीबाईंना फार वाईट वाटलं की आपल्या सद्गुरूंना असं कोणी म्हणालंय. आणि त्यांना आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या पती जे होते त्यांना अनुभव होता पण मुलाला नव्हता. त्याच्यामुळे साहजिकच त्याच्या मनामध्ये असं आलं की मी का करायला पाहिजे हे. तेव्हा सतीबाईंकडे बघून समर्थांना त्यांच्या मनातलं कळलं, की त्यांच्या मनातलं दुःख कळलं असं म्हणावं तर. आणि समर्थ त्याला म्हणाले की बाळा जवळ ये, मी सांगितलं ते तू करशील तर तुझ्या मनामधलं तुझं मनोरथ पूर्ण होईल. तर त्या मुलाला आश्चर्य वाटलं, हे असे काय सांगतायत. तर समर्थ म्हणाले हो मी सत्य बोलतोय,
मी जे सांगितलं ते तू करशील तर तुझं मनोरथ पूर्ण होईल. तर तो म्हणाला ठीक आहे, सांगा काय करायचंय. तर समर्थाने त्यांना सांगितलं, ती समोर विहीर आहे ना, त्या विहिरीच्या कठड्यावर उभा राहा आणि उडी मार. आता सतीबाई थोड्याशा घाबरल्या आणि त्यांना हेही वाटलं की हा मुलगा तशी माझंही ऐकत नाही, ह्याला तर तशी काइंड ऑफ फाट्यावर मारत होता, तर हा थोडी मारणार आहे विहिरीमध्ये उडी. पण या मुलाच्या मनामध्ये आलं की समर्थांनी सांगितलं ते जर का मी केलं तर माझ्या मनात माझं मनोरथ पूर्ण होणार आहे, तर आपण हे करून बघावं. म्हणून तो खरोखर गेला, विहिरीच्या कड्यावरती उभा राहिला आणि त्यांनी विहिरीमध्ये उडी मारली. बराच वेळ झाला, सगळ्यांना चिंता लागली. सतीबाईंना आपल्या सद्गुरूंवरती विश्वास होता, पण मुलाच्या वरती तेवढं प्रेम होतं, त्याच्यामुळे थोड्या वेळाने त्यांची घालमेल व्हायला सुरू झाली. काही वेळांनी हा मुलगा बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर सुखरूप बाहेर आला. त्यामुळे सगळ्यांनी त्यांची चौकशी करायला सुरुवात केली की काय झालं, काय झालं, कुठे होतास इतका वेळ, इतका वेळ का लागला तुला, तुला पोहता येत नाही आम्हाला माहितीये, पण मग तू बाहेर कसा आलास, ही अशी सगळी प्रश्नांनी सगळ्यांनी भडसावून सोडायला सुरुवात केली. तेव्हा त्या मुलांनी उत्तर दिलं, जीव मी जव मी उदकी करीत करीत प्रवेश, तो दिव्य मंदिर स्वयंप्रकाश, आत पाहिले रामदास सिंहासनी. त्या मुलांनी केलेलं हे वर्णन आहे. तो म्हणाला की मी जेव्हा खाली गेलो तेव्हा मला भव्य दिव्य एक मंदिर दिसलं, जे स्वयंप्रकाशित होतं. आणि या मंदिरामध्ये सिंहासनावरती समर्थ बसले होते. म्हणतो हे बघून मी भारावून गेलो, आणि मी स्वतः त्यांच्या जवळ गेलो आणि मला काय झालं मला माहिती नाही, मी त्यांच्या चरणांना स्पर्श केला आणि समर्थांनी रीतसर मला अनुग्रह दिला, मला उपदेश करून कृतार्थ केलेला आहे. आणि मग त्यावेळेला समर्थ त्याला म्हणाले, मी तुला म्हणालो होतो की तुझं मनोरथ पूर्ण होईल, तर सांग बाळा तुला काय हवं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आता मला काही नको, तुमच्या चरणांची जी स्मृती आहे ती माझ्या मनामधून कधीच जाणार नाही, असा मला आशीर्वाद द्या. तर सतीबाईंचा अधिकार आपण बघतोय की कशा त्या नास्तिक होत्या, मग त्यांचा स्वतःचा विश्वास बसला आणि एवढंच नाही तर त्यांच्या मुलालाही अनुग्रह देऊन समर्थांनी कृतार्थ केलं. अजून एक ज्या शिष्या आहेत त्यांचं नाव आहे अंबिकाबाई. या मात्र विजापूरच्या मठाधिपती होत्या. इतर काही नावं मी मगाशी सांगितली त्या चाफळच्या बरं का, द्वारकाबाई असतील, आवाबाई, सखाबाई, गंगाबाई, गोदाबाई, अंताबाई, मुधाबाई, या सगळ्या ज्या आहेत, भीमाबाई, या सगळ्या चाफळच्या. तिथे अजून एक स्त्री शिष्या होत्या, त्यांचं नाव नवाबाई, या तापी तीरी राहायच्या. आणि एक नाव जे तुम्हाला नाव म्हणून माहिती नसेल पण त्या शिष्या होत्या हे मी सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, त्यांचं नाव आहे अन्नपूर्णाबाई, या उद्धव स्वामींच्या मातोश्री. तर आपल्याला उद्धव स्वामींच्या जन्माची कथा माहिती आहे की कसं समर्थ चाफळला टाकळीला असताना एका झाडाखाली बसले होते, तेव्हा समर्थांचं वय वर्ष साधारणपणे 20-22 असावं. आणि कसं कुलकर्णींचं प्रेत तिथे घेऊन चालले होते आणि त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी सती जाण्यासाठी जात होती. तिने कुणाला साधूला बसलेलं बघितलं, तिला वाटलं आशीर्वाद घेऊन आपण सती जावं, आणि आशीर्वादाच्या साठी त्यांनी त्यांचे चरण स्पर्श करताच अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं आशीर्वाद समर्थांनी दिला होता. आणि तेव्हा माझे पती तर मृत पावले असं म्हणतात समर्थांनी. उदक त्यांच्यावरती शिंपडल्यावर कुलकर्णी पुन्हा पूर्वव्रत झाले आणि त्यांच्या या पत्नी कुलकर्णी म्हणजे या अन्नपूर्णाबाई, ते या अन्नपूर्णाबाई देखील समर्थांच्या शिष्य होत्या. आणि त्यांनी समर्थांना सांगितलं होतं की त्यांचा जो पहिला पुत्र होईल तो त्या समर्थांकडे घेऊन येतील आणि त्यांना अर्पण करतील, आणि त्याचप्रमाणे त्यांनी उद्धवाला समर्थांच्या सुपूर्त केलं होतं. वयवर्ष 5 असल्यापासून उद्धव स्वामी समर्थांच्या कडे त्यांच्या बरोबर राहत असत. त्या या अन्नपूर्णाबाई. अजून एक ज्या स्त्री शिष्य आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडस बघूया आणि मग वेणाबाईंच्या कडे येऊया. त्यांचं नाव आहे बयाबाई, या मोहलीला राहत असत बरं का. तर एकदा समर्थ त्यांच्याकडे भिक्षेला गेले आणि या मात्र खूप दरिद्री, म्हणजे त्यांच्या घरी खूप दारिद्र्य होतं. आणि म्हणून आता भिक्षेला कोणी आला तर ह्याला काय बरं द्यावं, आणि त्या पण त्या सतीबाईंसारख्याच थोड्या कर्कश होत्या. तर त्यांनी काम करताना तिथे बाजूला जे पोतेर होतं, शेणाचं पोतेर, ते उचलून समर्थांच्या अंगावर फेकलं आणि म्हणाले ही घे भिक्षा. तर समर्थ ह्याच्याही अगोदर 2-3दा त्यांच्याकडे गेले होते, तेव्हा बाईंनी त्यांना काहीच दिलं नव्हतं. आज रागारागानी का असेना काहीतरी त्यांच्या अंगावर फेकलं,
म्हणून समर्थ तिला म्हणाले, बाई तू फार सदय आहेस आणि आज तू म्हणजे कृपाच केलीस, अकिंचन असून आज काहीतरी मला दिलीस, असं समर्थ म्हणाले. आणि ते जे शेणाचं पोतेर आहे ते घेऊन आले, स्नान संध्या केली, ते स्वच्छ धुतलं, त्याच्या त्या सगळे जे दूधचं होतं ना ते सगळं दूर केलं आणि त्याच्या वाती तयार केल्या. आणि प्रभू रामचंद्रांना त्याच्याने ओवाळता ओवाळता समर्थांनी प्रभू रामचंद्रांना ही विनंती केली, ती म्हणजे, रामा ती पापी जरी पूर्ण, करी तुझा दासाचा सन्मान, करुणी भिक्षा दिली जाण, तेव्हा कृपा करावी. समर्थांनी प्रभू रामचंद्रांकडे म्हणजे स्वतःच्या सद्गुरूंकडे तिला तुम्ही कृपा करा अशी विनवणी केली. आणि तेव्हा असं म्हणतात की प्रभू रामचंद्र त्याला म्हणाले की तिची अजून तयारी नाही, तिचा तेवढा काय म्हणतात अभ्यास नाही, तिला अजून कृपा करण्या योग्य ती झालेली नाही. पण समर्थांनी विनवणी केली, आपल्या दासांनी ही विनंती केली, म्हणून तिच्यावरती कृपा करून तिचं दारिद्र्य प्रभू रामचंद्रांनी दूर केलं. आणि यापुढे मात्र समर्थांच्या खूप जवळच्या म्हणजे अगदी टॉप 10 मध्ये मोजल्या जाणाऱ्या अशा त्यांच्या शिष्या झाल्या आणि त्यांनी खूप कार्य केलं समर्थांच्या बरोबर. आपल्या हिंदू धर्माच्या सगळी जी प्रचार प्रसार करायचा होता याच्यामध्ये समर्थांच्या कार्यामध्ये खूप मोठा हातभार लावला पुढे या बयाबाईंनी. आणि आता येऊया थोडस वेणा स्वामींच्याकडे. वेणा स्वामींचं साधारणपणे बऱ्याच लोकांना चरित्र माहिती असेल, पण जर का समर्थांच्या स्त्री शिष्यांच्या बद्दल बोलायचं तर वेणा स्वामींचा उल्लेख आणि त्यांच्याबद्दल थोडं पाहिल्याशिवाय ते पूर्णच होत नाही. त्याच्यामुळे उघाने आलेलं आपण थोडस वेणा स्वामींचं चरित्र पाहू. तर या गोपीनाथ पंत यांचे वडील आणि काशीराज पंत यांचे आजोबा हे दोघेही समर्थांचे अनुग्रहित होते. त्याच्यामुळे समर्थांची भक्ती, प्रभू रामचंद्रांची हे त्यांचं आराध्य दैवत हे त्यांच्या घराण्यातच होतं. आणि हे दोघं अनुग्रहित असल्यामुळे जेव्हा केव्हा समर्थ कोल्हापुरामध्ये असत त्यावेळेला त्यांच्या कीर्तन प्रवचनाला जाणं हे त्यांच्या घरचा एक पायंडा होताच. आणि खूप लहान वयामध्ये वेणा स्वामींचा म्हणजे वेणेचा असं म्हणायला हवं की तिचं लग्न झालं ते मिरजेमध्ये देशपांडे कुटुंबियांकडे. पण त्यावेळेचा काळ, लग्न झाल्यानंतर पहिल्या माहेरपणाला त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांच्या घरी निरोप आला की समुद्रामध्ये पोहताना त्यांचे पती निधन पावले आहे. तर त्या बालविधवा झाल्या होत्या अशाच 10-12 वर्ष अक्कांसारख्याच. आणि त्यावेळेचा काळ असल्यामुळे त्यांचा पेहनावा, त्यांची केस म्हणजे केसाचं कापणी केली गेली, अगदी सगळं तसंच झालं होतं. पण यांचं एक गोष्ट यांच्यासाठी जी चांगली होती ती म्हणजे यांचे सासरची लोक खूप चांगली होती. ते वेणा स्वामी म्हणजे वेणाला अगदी आपल्या मुलीसारखं आणि तिची ऍक्च्युली जरा जास्तच काळजी घ्यायची, म्हणजे मुलीसारखी. कारण आता तिच्यावरती हा प्रसंग ओढवला होता, ते सासूबाई फार प्रेमाने करत असत. तर वेणा मात्र त्या आपल्या कामामध्ये चोख होत्या. जे काही कामं असत ती सगळी व्यवस्थित दिनचर्येला जी काय होती घरची सगळी बायकांनी करायची कामं ती करायची. आणि पूर्वीच्या या विधवा बायका म्हणजे यांना सगळे म्हणजे घरच्या मोलकरणीसारखं त्यांच्याकडे सगळं काम येऊन पडायचं. पण या कुठलंच कंप्लेन न करता सगळे काम व्यवस्थित करत असत. पण त्यावेळेला त्याला जेव्हा केव्हा वेळ मिळत त्यावेळेला ते एखादा ग्रंथाचा अभ्यास करत असत. कारण मुळातच त्या खूप हुशार होत्या आणि एक पाठी होत्या. तर एकनाथी भागवत, उपनिषदे या सगळ्यांचा त्यांचा अभ्यास झाला होता म्हणण्यापेक्षा वाचन झालं होतं. आणि ते वाचताना त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्नांचा काहूर माजायचा, पण त्याची उत्तरं मागणार कोणाकडनं? कारण त्यावेळेच्या स्त्रिया जास्त शिकलेल्या नव्हत्या आणि कुठल्या पुरुषांना जाऊन विचारायची त्यावेळेची पद्धत नव्हती. त्याच्यामुळे ह्याची उत्तरं देणार कोण, अशा संभ्रमात त्या असायच्या. आणि एक दिवस असंच तुळशी वंदनाच्या जवळ बसून त्या काही वाचन करत होत्या. त्यावेळेला जय जय रघुवीर समर्थ ओम भगवती भिक्षांदेही म्हणून समर्थ त्यांच्या दारी आले. आता त्यांच्या सासूबाईंनी हे देवघरातनं ऐकलं, त्यांना वाटलं कोणीतरी काही मागायला आलाय, म्हणून ते म्हणाले की त्याला सांग आज घरी काही द्यायला नाहीये, त्याच्यामुळे तू उद्या ये असं सांगून ते त्या एवढ्या मोठ्यांनी म्हणाल्या की समर्थ ते ऐकून पुढे निघून गेले. त्या मात्र एकदम बघतच राहिल्या कोण वेणा. कारण जेव्हा समर्थांना त्यांनी पाहिलं, समर्थांचं तेज, ते बलदंड, त्यांचं शरीर आणि त्यांचा आवाज, त्या एकदम भारावून गेल्या होत्या. पण समर्थ मात्र पुढच्या घरी निघून गेले, धावत आपल्या सासूबाईंकडे गेल्या आणि म्हणाले, अहो कोणी भिकारी नव्हता, तो साधू होता, भिक्षा मागायला आला होता. तर सासूबाई म्हणाले, मग बोलव त्याला. पण तोपर्यंत समर्थ गेले होते.
आता इथे पहिल्यांदा वेणुस्वामींनी त्यांना पाहिलं होतं आणि त्यांच्या मनामध्ये हुरूर लावून आले की माझे हे सगळे प्रश्न मी यांना विचारू शकते का, हे मला मदत करू शकतील का, असं त्यांच्या मनामध्ये सुरू झालं. आणि योग होताच म्हणून मग समर्थ पुनश्च एकदा भिक्षा मागायला घरी आले. आणि त्यावेळेला मात्र त्या सासूबाई समर्थांना घालायला भिक्षा घेऊन आल्या आतून. आणि त्या भिक्षा आणत होत्या तोपर्यंत समर्थांनी पाहिलं की ही लहानशी मुलगी, त्यावेळेला त्यांचं वय 20-22 असावं, वेणास्वामींचं, तर त्या काहीतरी ग्रंथांचं वाचन करतायत. तर तेव्हा समर्थांनी खूप प्रेमाने त्यांना विचारलं की बाई काय वाचतेस, मुली काय वाचतेस, त्याचा काय वाचतेस आणि त्याचा अर्थ तुला कळतो का. तर काय वाचते एवढं विचारताच वेणुस्वामींच्या मनामध्ये जी काही प्रश्नांची लढी होती ती त्यांनी मांडली. आणि असं म्हणतात धबधब्यासारख्या त्या प्रश्न विचारत गेल्या. आणि प्रश्न पण कुठले, जीव म्हणजे काय, शिव म्हणजे कोण, आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, प्रपंच म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय, आद्याचे स्वरूप काय आहे, मूळ माया काय, शून्य म्हणजे काय, चैतन्य कसे असते, जन्म मृत्यू कोणाला येतो, बद्ध कोण, मुक्त कोण, जाणता कोण, सर्वत्र सत्ता कोणाची आहे, मोक्ष कसा मिळतो, स्वामी मला सांगा, अशी 25 प्रश्नांची लढी वेणास्वामींनी समर्थांच्या समोर लावली. समर्थांना फार आश्चर्य वाटलं, ते थक्कीच झाले. आणि ते म्हणाले की मुली तुझा अधिकार फार वेगळा आहे, प्रश्न सामान्य नाही आणि मला जमेल तशी मी उत्तर देतो. तर जी उत्तर समर्थांनी दिले ते मी थोडस वाचून दाखवते आणि मग आपण म्हणजे आपल्या आजच्या विषयाच्या सांगताकडे येऊया. तर ह्या सगळ्या 25 प्रश्नांच्या लढीची उत्तरं समर्थ देत आहेत. ते म्हणतात, श्रोतेयाचे प्रश्न, जीव हा अज्ञान. आता हे जे विचारलं जीव कोण, शिव कोण, याची उत्तरे येत जातील एक एक करून. श्रोत्याचे प्रश्न, जीव हा अज्ञान, जया सर्व ज्ञान तोची शिव. शिवपर आत्मा त्यापर परमात्मा, बोलिजे अनात्मा अनुर्वाच्य. वाच्य हा प्रपंच माईक जाणावा, घडामोडी देव पासूनिया. विषय अविद्या त्याला विती विद्या, निर्विकल्प आद्याचे स्वरूप. कल्पना हे माया, तत्व मूळ माया, याशी चाळावया चैतन्याची. ईश्वर अनन्य नकारते शून्य, व्यापक चैतन्य, ईश्वर अनन्य समाधान. जीव हा जन्मला, जीव मृत्यू आला, बद्धमुक्त झाला तोची जीव. शिव ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता, मोक्ष हा तत्वता ईश्वरची. ईश्वर निर्गुण चेष्टवी सगुण, हेची ब्रह्म कोण दास म्हणे. दास म्हणे सर्व मायेचे करणे, मिथ्या रूप जाण अनुभवी. सगळ्या 25 प्रश्नांची समर्थांनी इथे उत्तरं दिलेली आहेत. वेळेअभावी आपल्याला हे सगळं डिटेलमध्ये पाहता येणार नाही, पण समर्थांनी हे जेव्हा सांगितलं तेव्हा वेणांनी एक प्रश्न विचार, त्यांनी मात्र समर्थ खुश झाले, म्हणून आपण ते बघायला पाहिजे. कारण हे सगळं सांगून झाल्यानंतर वेणा तर हे सगळे एक एक शब्द म्हणजे टिपतच होती, त्या एकपाठी होत्या, त्याच्यामुळे हे सगळे शब्द समजले नसतील पण ऍटलिस्ट त्यांनी आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करून घेतले होते पुढच्या चिंतनासाठी. पण ह्याच्यामध्ये शेवटचा जो आहे, दास म्हणे सर्व मायेचे करणे, मिथ्यारूप जाणे अनुभवी, तेव्हा वेणास्वामींनी त्यांना प्रश्न विचारला, दास म्हणजे कोण. त्यांना खरं तर विचारायचं होतं की तुम्ही कोण आहात, पण असं विचारायच्या ऐवजी त्यांनी हा प्रश्न म्हणजे आपले नाव काय असं विचारण्याच्या ऐवजी त्यांनी समर्थांना विचारलं इथे दास म्हणजे कोण. आणि समर्थांना त्यांच्या बुद्धिचातुर्याचं फार कौतुक वाटलं आणि ते म्हणाले, दास म्हणजे चाफळच्या रामाचा दास मी बर का, असं समर्थ म्हणाले आणि तिथनं झपझप पुढे निघून गेले. तर वेणास्वामींचं हे चातुर्य पाहून समर्थांनी काही मनामध्ये योजना केलीच असावी. म्हणून मग पुढे झालं असं की काही दिवसांनी समर्थ पुन्हा मिरजेत आले होते, सॉरी मिरजेत नाही, कोल्हापुरात आले होते. आणि त्यावेळेला वेणास्वामी आपल्या सासरून कोल्हापूरला आपल्या आई वडिलांकडे आल्या होत्या. आणि प्रवचन कीर्तनाच्या निमित्ताने रोज मग त्या आई वडिलांच्या बरोबर समर्थांचं कीर्तन प्रवचन ऐकायला जात असत. आणि रोज कीर्तन प्रवचन झालं की हे 25 प्रश्न त्यांच्या 25च प्रश्न त्यांच्याकडे नव्हते, त्यांच्याकडे अनेक सुद्धा खूप प्रश्न होते. ते सगळ्या प्रश्न विचारलेला त्यांना वाव मिळायचा कीर्तन प्रवचन झाल्यानंतर. आणि एक दिवस असंच झालं की कीर्तन प्रवचन झाल्यानंतर त्या प्रश्नोत्तर म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी, शंका विचारण्यासाठी थांबल्या. आणि समर्थ एकेका प्रश्नांची उत्तरं देत होते. त्यांनाही फार कौतुक वाटत होतं या मुलीचं, की तिचा अभ्यास कसा आहे, तिचं
बुद्धिमत्ता कशी, चातुर्य कसं आहे. तर ते प्रश्न उत्तर चालत होती आणि आजूबाजूला उद्धव स्वामी, अक्का स्वामी, गिरधर स्वामी, दिनकर स्वामी, ही अशी अनेक मंडळी होती आणि ही प्रश्न उत्तरांची जी शृंखला आहे ती थेट पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत चालू राहिली. आणि जेव्हा पहाट होत आली तेव्हा वेणास्वामी ध्यानावरती आल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण संपूर्ण रात्र इथेच आहोत, घरी गेलेलोच नाही आहोत, घरची परिस्थिती काय असेल त्याची एकदम त्यांना जाण झाली. पण तेव्हा त्या जायला लगबगीने जेव्हा निघाल्या तेव्हा समर्थांनी त्यांना अडवलं. समर्थांनी त्यांना सांगितलं आता काकड आरती करून जा. एवढ्या वेळा त्या भानावरती नव्हत्या तेव्हा हे सगळं ठीक होतं, पण भानावरती आल्यानंतर आता अनेक वेळ थांबायचं मात्र त्यांच्या फार जीवावर आलेलं. पण समर्थन नाही म्हणणं शक्य नव्हतं म्हणून त्या काकडासाठी थांबल्या आणि काकडा करून जेव्हा त्या घरी परत आल्या तेव्हा मात्र घरामध्ये प्रचंड प्रसंग ओढावला होता. अर्धा गाव गोळा झाला होता आणि आईबाबांसकट सगळे त्यांना प्रश्न विचारत होते की तू अशी न सांगता आणि एकटी स्त्री रात्रभर घराच्या बाहेर कशी काय राहतेस? त्यांनी बरंच सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला की ती कुठे होती, तिथे अनेक मंडळी होती आणि तिथे चर्चा चालू होती. पण काही गावकरी मंडळी होती ज्यांना स्त्री आणि ती बालविधवा म्हटलं की त्याच्यावरती त्यांचा रोष होता. तर ते ते प्रकरण खूपच पुढेपर्यंत गेलं. एका ठिकाणी वेळा स्वामींनी म्हणजे असं काय म्हणतात त्याला, हे सांगितलं सगळ्यांना की तुम्हाला जे बोलायचं ते हवं तर मला बोला, माझ्या गुरूंना तुम्ही काहीही बोलायचं नाही. असा असा स्टॅन्स त्यांनी घेतला. आणि त्या म्हणाल्या की मी पवित्र आहे, माझे ते सद्गुरू आहेत, त्यांच्याबरोबर पारमार्थिक संवाद चालला होता, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आणि यासाठी मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे. असं जेव्हा म्हणाले तेव्हा एक वृद्ध गृहस्थ गावकरी ते म्हणाले की ठीक आहे, मग आपण तू विष घेऊन दाखव, तू पण मेरेसारखी जर का पवित्र आणि शुद्ध असशील तर ते विष पचवून दाखव. आणि वेणास्वामी तोपर्यंत म्हणजे आपल्या सद्गुरूंबद्दल काही उलट सुलट बोलणं ऐकल्यामुळे त्या म्हणाल्या की ठीक आहे, तुम्हाला हवं ते करा, मी परीक्षा द्यायला तयार आहे. त्यावेळेला मात्र तिचे आई वडील जणू कोसळलेच होते, कारण आता मुलीला विष देण्याचा प्रसंग येऊन ठेपला होता, तो तिला देण्यात आलं. वेणेनी समर्थांचं नाव घेतलं आणि आणि विषाचा प्याला तोंडाला लावला. ते विष घेतल्यानंतर थोड्याच वेळात त्या काळ्या पडतील, त्यांच्या शरीराचा दाह होईल असं असं सगळ्यांचं एक्सपेक्टेशन होतं, पण यातलं काहीच झालं नाही. त्या शांतपणे बसल्या होत्या आणि त्याच वेळेला थोड्या वेळाने जय जय रघुवीर समर्थ समर्थांचं आगमन झालं. समर्थांना पाहतात सगळ्यांनी लाजेने मान खाली घातली होती, त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा. वडील तर अनुग्रह येत होते, आपले सद्गुरू आले आणि त्यांच्याच बद्दलचे संशय घेऊन आपल्या घरामध्ये एवढा मोठा प्रसंग झाला आणि आपण ऑलमोस्ट पाहतच राहिलो, काहीही केलं नाही स्वतःहून याची त्यांना सुद्धा लाज वाटत होती. समर्थांनी वेळेला म्हणजे उठायला सांगितलं आणि ते थेट तिच्या आईकडे गेले आणि तिला म्हणाले ओम भगवती भिक्षां दे. आता त्या लगबगीने आतमध्ये स्वयंपाकघरात जाऊन काही भिक्षा घेऊन यावं म्हणून उठल्या. पण तेव्हा समर्थ म्हणाले आज मला सामान्य भिक्षा नको. आई म्हणाले स्वामी सांगा, तुम्हाला जे हवं ते मी बनवून देते तुम्हाला. तेव्हा समर्थ म्हणाले की तुमची वेणा मेली, त्यामुळे आज मला भिक्षेमध्ये वेणा हवी. त्याच्या आई वडिलांना आश्चर्य वाटलं, नाही म्हणण्याचं तर काही काइंड ऑफ स्कोपच नव्हता. आणि समर्थाने भिक्षेमध्ये वेणाला घेऊन ते आपल्या बरोबर नेले. वेणाला तर अत्यंत आनंद झाला, तिला अजून म्हणजे स्वामींच्या बरोबर राहून त्यांच्याकडनं हे सगळं ज्ञानार्जन करायचं होतं, आता तर सेवा करण्याची पण संधी मिळणार होती. तर वेणा स्वामींना घेऊन जेव्हा समर्थ गडावरती आले त्यावेळेला आपण मगाशी अक्कांचा उल्लेख केला, त्यावेळेला बघितलं अक्कांकडे समर्थांनी तिला सुपूर्त केली. त्यावेळेला त्या 20-22 वर्षाच्या होत्या आणि मग या दोघांनी मिळून समर्थांची सेवा करावी, आलेल्या सगळ्या लोकांची सेवा करावी गडावरती. आणि मुख्य म्हणजे जो नैवेद्य रोज दाखवला जायचा प्रभू रामचंद्रांना समर्थांना, तो सगळा ते किचनचं जे डिपार्टमेंट होतं ते या दोघींकडे प्रामुख्याने होतं. त्या दोघी सुगरण होत्या आणि त्यांची जी भाव किंवा भक्ती होती समर्थांच्या बद्दलची ती त्यांच्या प्रसाद नैवेद्यामध्ये उतरत असावी. तर त्यांचं मुख्य काम होतं. पुढे असं म्हणता येईल की हा जो समर्थ वेणेचा जो अनुग्रह झाला होता त्याच्यामध्ये समर्थांनी
तिला सुशिक्षित तर केलंच, पण तिला कीर्तनाचा अधिकार देखील दिला होता. ती एकमेव अशी आहे जी उभा राहून नामस्मरण करत असत, ह्याचा अधिकार समर्थांनी तिला दिला होता, आशीर्वाद तिला दिला होता. समर्थांच्या शिकवणीच्या खाली, त्यांच्या त्यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. त्याच्यामध्ये सीता स्वयंवर, रामायण, रघुनाथाचा, आरत्या, अभंग, श्रीराम गुह्यक संवाद, अशी अनेक ग्रंथांची रचना वेणास्वामींनी केली. आणि मुख्य म्हणजे समर्थांनी वेणास्वामीला ज्या मिरजेमध्ये, जिकडे जिकडे त्यांचे सासर होतं, त्याच ठिकाणी समर्थांनी त्याला मठाधिपती बनवलं. तर स्त्रियांना नुसतं शिकवणं नाही, तर त्यांना मठाधिपती अधिकार देणं, लोकांना शिकवण्यासाठी पुरुषांनी त्यांच्याकडनं आज्ञा घेऊन काम करावी, इथपर्यंत समर्थांनी वेळाची सुद्धा तयारी करून घेतली. असं म्हणतात की म्हणजे त्या ग्रंथामध्ये, ज्याच्यामध्ये मी थोडंसं हे चरित्र वाचलं, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की राम हाच प्रपंच, सद्गुरु हेच घर, साधन ही भांडी, असा संसार समर्थांनी वेणाचा थाटून दिला होता. तशा गोड शब्दात त्यांनी म्हणजे वेणास्वामींचं वर्णन केलं की तसं त्यांचं पूर्ण आयुष्य कसं राममय आणि समर्थमय झालं होतं. आणि एक विशेष गोष्ट वेणास्वामींची अशी आहे, ती म्हणजे त्यांचं त्यांचं जे निर्वाण आहे ते अत्यंत म्हणजे वेगळं आहे. आपण अनेक गुरु शिष्यांच्या जोडी बघितल्या आहेत, त्याच्यामध्ये ही अशी जोडी मिळणं खूप कठीण आहे. समर्थांना म्हणजे त्या हा अभ्यास करता करता त्यांचं अनुसंधान, त्यांची सेवा, त्यांचं ग्रंथलेखन, कीर्तन, असं म्हणतात पहिलं कीर्तन जेव्हा समर्थांनी त्यांना करायला सांगितलं, ते त्यांनी मिरजेमध्ये केलं. त्या कीर्तनाला असं त्याचं वर्णन आहे की त्यांच्या समोर प्रभू रामचंद्रांची मूर्ती, मागे हनुमंताची, त्यांच्या उजव्या साईडला समर्थ उभे होते आणि डाव्या साईडला कल्याण स्वामी. यांच्या व्यतिरिक्त त्या मंदिरामध्ये कोणीही नव्हतं आलेलं. एक तर स्त्री कीर्तन करणार, दुसरं म्हणजे विधवा स्त्री कीर्तन करणार, तिसरं म्हणजे ते मिरजेमध्ये झालं होतं. कोल्हापूर आणि मिरजेमध्ये दोन्हीकडे वेळास्वामींच्या बद्दलची माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेली होती. त्याच्यामुळे त्या पहिल्या कीर्तनाला कोणीही उभं नव्हतं जेव्हा जेव्हा त्यांनी कीर्तन करायला सुरुवात केली. पण त्यांचा मधुर आवाज, त्यांनी ती रचलेली स्वतःची जी भावपूर्ण पदं होती, त्यांनी हळूहळू हळूहळू हे चित्र पालटायला लागलं. आणि नुसतं मिरजेच नाही, तर आजूबाजूच्या सगळ्या गावची लोक प्रवचनाला कीर्तनाला येत असत. तर ह्या सगळ्यामधनं हळूहळू वेणास्वामी ज्या आहेत त्या पूर्ण राममय झाल्या होत्या आणि त्यांना आपल्या माहेरी जाण्याची ओढ लागली होती. तर असं म्हणतात की त्या समर्थांकडे येऊन एक दोनदा त्यांनी सांगितलं होतं की मला माहेरी जाण्याची ओढ आहे. तर त्यापैकी एक उद्धव स्वामी आणि अक्का यांनाच ह्या म्हणजे ह्याचा अर्थ गवसला होता, की त्याला काय म्हणायचंय. इतरांना असं वाटत होतं की ती म्हणते माहेरी जायचं, तर समर्थ तिला का जाऊ देत नाहीये, त्यांना त्याचा बोध होत नव्हता. पण एके दिवशी मात्र जेव्हा वेणास्वामी आल्या होत्या समर्थ भेटीसाठी, कारण मठाधिपती झाल्यानंतर त्या मिरजेस राहत असत, पण जेव्हा एकदा त्या आल्या होत्या गडावरती, तेव्हा त्या दिवशी मात्र समर्थांनी अक्कांना सांगितलं की आज गोडधोडाचं जेवण तयार करा, कारण आज वेणा माहेरी जायची. आणि म्हणून त्यांचं जेवण तयार करायला सांगितलं. आणि त्यावेळेची एक छोटीशी कथा आहे, ती सांगते 1-2 मिनिटात आणि आपण थांबूया. ती म्हणजे वेणास्वामींनी त्या दिवशी वेणा हातात धरली होती आणि जे लुगडं वेणास्वामींनी त्या दिवशी घातलं होतं त्याच्याबद्दलची एक कथा आहे. आणि ती कथा अशी आहे की एकदा वेणास्वामी समर्थांच्या बरोबर इतर शिष्यांच्या सह जेव्हा एका मठातून दुसऱ्या मठात जात होत्या, तेव्हा त्यांना मध्ये असं पायी जावं लागायचं, तेव्हा मध्ये मध्ये कुठे विश्रांतीसाठी थांबावं लागायचं. तर एकदा एका ठिकाणी थांबले असताना त्यांनी आपलं जे लुगडं आहे ते धुवून नदीच्या काठी दगड ठेवून असे वाळत ठेवलं होतं. आणि थोड्या वेळाने ते लुगडं सुकलं का बघायला आला, तर ते लुगडं तिथे नव्हतंच. नुसती दगडं होती ठेवलेली, लुगडं नव्हतं. तर त्या इकडे बघायला आल्या, आजूबाजूला त्यांना माकडं दिसली, पण त्यांच्याकडे वस्त्र नव्हतं. त्या गोंधळल्या. आणि थोड्या वेळाने त्यांना दुरून समर्थ येताना दिसले. समर्थांच्या बरोबर कल्याण स्वामी होते आणि समर्थांनी छाटी म्हणून वेणा स्वामींचं हे लुगडं नेसलं होतं. आता हे लुगडं नेसलेलं बघून त्यांच्या लक्षात आलं की अरे, हे तर आपलंच लुगडं आहे जे स्वामींनी घातलंय. आणि त्या लाजल्या आणि मान खाली घातली आणि त्याला फार संकोच वाटला की म्हणजे स्वामींनी आपलं वस्त्र परिधान केलं आहे.
तर त्यावेळेला समर्थ तिच्या जवळ आले आणि तिला म्हणाले की एवढे वर्ष, म्हणजे मी वाचून दाखवते ते काय लिहिलं. त्यांना सांगितलं, वेणास्वामी, अजूनही तुमची देहबुद्धी गेलेली नाही. इतके वर्ष आमच्या सहवास राहूनही तुमची देहबुद्धी अजून तशीच कशी, असं त्यांना विचारलं. आणि पुढे काही ओव्या सांगितल्या. मी सगळ्या वाचून दाखवत नाही, एक दोनच फक्त वाचून दाखवते. त्याच्यामध्ये ते असं तिला म्हणतात: मूळ जाणत्या पुरुषाची सत्ता, शरीरी विभागली तत्वता, सकळ कळा चातुर्यता तेथे वसे. सकळ पुरुषांचा ईश, जगामध्ये तो जगदीश, नाना शरीरी सावकाश करू लागे. पाहता सृष्टीची रचना, ते एकाचेनी चालेना, एकची चालवी नाना देहधर्मी. समर्थांनी तिला या देहामध्ये असलेला जो परमात्मा आहे, जो आत्माराम आहे, त्याच्यावरती दृष्टी कशी ठेवायला पाहिजे आणि देहबुद्धी ज्ञानशास्त्राने कशी खोडून काढायला पाहिजे, याचं गमक समर्थांनी तिला या दृष्टांतातून या प्रसंगातून वेणाबाईंना दिलं होतं. आणि असं म्हणतात की या प्रसंगानंतर वेणास्वामींनी याचं खूप चिंतन केलं, अभ्यास केला आणि त्या विधेय स्थितीत जायला शिकल्या. आणि म्हणूनच जेव्हा त्यांनी समर्थांना सांगितलं होतं मला माहेरी जायचंय, त्यावेळेला त्यांना रामरूपी होण्याची इच्छा होती, जी समर्थांनी आता तिला आज्ञा दिली होती. तर शेवटचं कीर्तनासाठी त्या उभा राहिल्या. त्यांनी तेच वस्त्र धारण केलं होतं जे समर्थांनी तेव्हा नेसलं होतं. बंध विमोचन राम, हा त्यांनी स्वतः रचलेला जो अभंग आहे ते वेणास्वामी म्हणाला: बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम, सकलही ऋषीमुनी भजती जयासी, एकीची तो सुखधाम, बंध विमोचन राम. सद्गुरु कृपा ओळखिला जो, कौसल्येचा राम, बंध विमोचन राम. भावभक्तीच्या सुलभ साधनी, पूर्वी सकळ हे काम, बंध विमोचन राम. शरणही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम, बंध विमोचन राम माझा, बंध विमोचन राम. हा शेवटचा अभंग वेणास्वामींनी म्हटला आणि आपल्या श्री गुरूंच्या चरणांवरती त्यांनी देह ठेवला आणि त्या रामरूपी झाल्या. आजही आपण जर का सज्जनगडावरती गेलो तर आपल्याला वेणांच्या नावाने जे बांधलेलं वृंदावन आहे ते पाहायला मिळतं. असं म्हणतात पूर्वी इकडे चाफ्याचं झाड होतं आणि जेव्हा केव्हा समर्थ तिथे ध्यानाला बसत, तिच्याच खाली त्यांची जागा होती, आसन होतं, तिथे बसत त्यांच्यावरती ही चाफ्याची फुलं पडत असत. असं म्हणतात की त्या म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती असते. तसं त्यांनी देह ठेवल्यानंतर पण ही उपासना होती, अर्चन भक्ती त्यांची चालूच होती असं म्हटलं जातं. तर असे थोर थोर समर्थांच्या स्त्री शिष्या होत्या. आपण काहींच्या बद्दलची माहिती बघितली. आपल्यापर्यंत कोणाकडे याच्या व्यतिरिक्त या ज्या शिष्यांची नावं सांगितली यांची किंवा आणि कोणाची असेल तर नक्की शेअर करा. म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने आणि साठवणीच्या दृष्टीने मला तर ती ऐकायला वाचायला फार आवडेल आणि आपल्या सगळ्यांनाच त्याची मदत होईल असं गृहीत धरते. केलेली सेवा समर्थांच्या आणि सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मानसी, खूपच सुंदर. असं वाटलं संपूच नये आणि ऐकतच राहावं. आणि आज खूपच म्हणजे इन्फॉर्मेशन चांगली मिळाली आम्हा सर्वांनाच समर्थांच्या स्त्री शिष्यांबद्दल. तर आता आपण आत्मषटकाकडे वळूया. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वा पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायुः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो,
मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्त सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरि ओम।